नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं गोवा सिरीज पार्ट 3 मध्ये। सो आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही चेकआउट केलंय, बॅगा वगैरे घेतल्यात, कॉन्टेंट शूट करायला इथे गाडी लावलंय। डे 3 चा कॉन्टेंट शूट करतोय आणि खूप दुःख होत आहे, मला तरी नाही होते, बुद्याला होते, बुद्या बोलतो मी रडेन घरी जाऊन। सो आता थोडासा कॉन्टेंट शूट करतो आणि काय ठरलेलं नाही कुठे जायचं कुठे नाही, ते आता पुढचं पुढे बघूयात। आरंबोळ बीचच्या बाजूला स्वीट वॉटर लेक आहे, तिथे चाललो आता आम्ही। अरे धारा आहे, धारा घामाच्या भावा, 25 मिनिट्स वॉकिंग आहे बीच वरून, खूप गरमी। अजून ट्रेक करायचा आहे, 25 मिनिटं बोललेला तो। आताशी किती आलो रे आपण? 5-10 मिनिटं झाले असते, अजून 5-10 मिनिटं बाकी आहेत। त्या तिकडनं आलो, त्या तिकडनं असं गोल 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 फिरून इथं आलं आता आणि खूप बेकार हालत झालंय। ऊन आहे एकतर आणि त्याच्यात गरम 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 म्हणजे मनच्या भावा डबल 3-4 आंघोळ झाले आमची, आता चौथ्यांदा करणार आंघोळ स्वीट वॉटर मध्ये। वरती डे हा ट्रेक एवढा, आता अजून आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलेलो नाही, तो एक विषय आहे। सही आहे, मस्त एकदम। आलो आम्ही स्वीट वॉटर लेकच्या इथे आणि सही नजारा एकदम। इथे थोड्यात आम्ही आंघोळीला उतरणार आहोत। विषय असा झालाय, नो नेटवर्क, काहीच नेटवर्क नाही कोणाला आणि आम्ही कॅश आणलेलं नाही, आम्ही एवढे हुशार आहोत। सो आता काहीच कॅश नाही, पेमेंट पण नाही होणार। काय करायचं, काय करायचं भावा, काय करायचं बोल बट। आलोय फायनली स्वीट वॉटर लेक मध्ये। अरे भावा गरम जाऊ दे, काय मजा आहे रे। अंघोळ केली आणि तयारी करून निघालो आता जेवढा आलोत तेवढं जायचं आहे आणि आंघोळ करून काय फायदा नाही, परत एकदा आंघोळ होणार आहे, घामाने आंघोळ झालं तर घामाने। खूप जास्त भूक लागले, सकाळी जे बर्गर खाल्लेले तेवढंच। आता जातो जेवण करतो, मस्त की फिश थाली वगैरे खाऊयात। परत आंघोळी झाली भावा, आई शपथ आंघोळ झाले, पूर्ण घाम झालाय। गेले 2 तास झाले आम्ही रेस्टॉरंट शोधत होतो, तिकडनं निघालो तेव्हापासून आम्ही रेस्टॉरंट शोधतोय पण काय भेटला नाही। फिल्म स्टेशनला पण गेलो, तिथे पण भेटला नाही। सो आता आउट साईडला आलो आणि फायनली या रेस्टॉरंटला आलोत। खूप भूक लागले, खूप जास्त भूक लागले। मस्त की सुरमई थाळी मागवले यांनी, कोळंबी आणि हा आपला व्हेज भाऊ, कोळंबी भाऊ आहे आपला। ओके, तर आता मस्त की जेवण करून घेतो पहिले पोट भरून आणि नंतर मग आपली ट्रेन आहे आणि सीट्स रिझर्व झालेल्या विषय। जेवण आलंय मस्त की किंग फिश थाली आलंय, सुरमई थाळी आणि ते कोळंबी थाळी, कोळंबी तिला नको घेऊ, अरे व्हेज थाली। पोट भरून जेवण करून घेणार होता आणि सगळ्यांची तोंड फुलली जाता। आलोत फिल्म स्टेशनला लगेच तिथे आणि आपली गाडी गेलेली आहे। तो सुंदर प्रवास वगैरे झाला, खूप मजा आली। सगळं त्यांनी गाडी प्रॉपर आहे का नाही ते बघितलं आणि मग आमचा डिपॉझिट पण रिटर्न दिला। खूप गरम होते म्हणून एक्झिक्युटिव्ह लॉन्जमध्ये आता आम्ही जातोय, पेमेंट करतोय। काय झालं तर फ्रेश झालो, तयारी वगैरे केले, आता फक्त ट्रेन यायची बाकी आणि बसून कलची ब्रो कलची। आणि हा सही लॉन एकदम चिल्ड एसी आहे, रिलॅक्स। फक्त आता बेड पाहिजे होता एक बेड असतं तर अजून मजा आली। सो जेवणा जरा शॉर्ट झाला आहे, आपण 7ला जेवलो आहे, म्हणजे आम्ही 7ला जेवलो म्हणून काय जेवणात एवढा सीन नाही आहे। ट्रेनमध्ये जर सटर खाल्लं ठीक आहे, पुढचं पुढे बघूयात। तो फायनली आमची ट्रेन आलं आहे आणि माझ्या बॅगची चेन तुटलं आहे, आनंदच आनंद। गाडीची अनाऊन्समेंट झाली, गाडी येते कमीत कमी 5 वेळा झाली, पण गाडी अजून आलीच ना भावा। आणि आपल्याला किती माहिती, जवळजवळ 20 मिनिट झाले आपल्याला उठवलं तिकडून, फुकट गेले पैसे भावा। भावांनो आली गाडी, आली 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 जसं बोललो की नाही आलेली आता आली। एवढी गर्दी होती अक्षरशः इकडून हाकललेत। हा स्लीपर वाटतच नाही, हा अक्षरशः जनरल वाटतो। हा बघा आता काय सांगू, काय विषय सांगू शकत नाही, एवढे डेंजर विषय। आणि गाडी बुक लिहिली झाली या विषयावर, बाई कंप्लेंट टाकायची वेळ आलेली आमच्यावरती। एवढा भांडलो चालायला जागा नव्हती तिकडनं यायला आपल्याला, चढून पण नव्हतं। हा आहे स्लीपर कोच, एवढा भरलाय, चालत जागा नाही, वॉशरूमला जायचं साईडला, पण काय करू शकत नाही, चटीतच करू ना। तर मित्रांनो सकाळीच आलो गोव्यावरनं। आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, जर आवडला असेल नक्कीच चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा। भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।